विद्यार्थ्यांनो, गणित भाग 2 पायथागोरसचे प्रमेय म्हणजे दुसरं प्रकरण, यातील आपण 2 गुणांचे महत्वाचे प्रश्न सोडवणार आहोत. त्यातला मी पहिला प्रश्न लिहिलाय, 6, 8, 10 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे किंवा नाही ते लिहा. असा प्रश्न 1 मार्काला किंवा 2 मार्काला येतो आणि अंक वेगळे असतील पण प्रश्न या टाईपचा असेल. तर आपण बघूया की त्रिकूट आहे किंवा नाही, कशा प्रकारे आपण सिद्ध करू शकतो. आपण संख्या आधी घेऊया, 6, 8, 10. आता या 3 संख्या आहेत, तिघांना आपण एबीसी मध्ये डिवाइड करूया. म्हणजे ए बरोबर 6, बी बरोबर 8 आणि सी बरोबर 10. हे आपण केलं. पुढे आपल्याला काय करायचंय की या तिघांचा वर्ग करायचा. वर्ग करूया, वर्ग करू. ए चा वर्ग ए वर्ग, 6 चा वर्ग 36, बी चा वर्ग बी वर्ग, 8 चा वर्ग 64 आणि सी चा वर्ग सी वर्ग, 10 चा वर्ग 100. आपण तिघांचा वर्ग केला. आता आपल्याला एवढंच करायचंय की जी मोठी संख्या आहे तिला वेगळं करायचे. म्हणजे सी वर्ग बरोबर 100 याला मी समीकरण 1 देणार आहे. मोठ्या संख्येला समीकरण 1 आणि बाकी दोघांचं बेरीज करा. म्हणजेच ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 36 अधिक 64. काय केलं आपण, मोठ्या संख्येला वेगळं ठेवलं आणि बाकी दोघांची बेरीज केली. आणि बघूया ही बेरीज 100 येते का, तर 64 अधिक 36 100च येते. म्हणजेच ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 36 समीकरण 2. जर समीकरण 1 ची किंमत आणि समीकरण 2 ची किंमत समान आली, याचा अर्थ सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग आहे. आणि जर सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग आहे, त्यामुळं पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण काय म्हणू शकतो की 6, 8, 10 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. समजा ही संख्या म्हणजे समीकरण 1 मधील संख्या आणि या दोघांची बेरीज समान नसेल तर हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. इतकं इझी हे गणित आहे. दुसरं गणित आपण घेऊया. दुसरा प्रश्न बघा. हा प्रश्न परीक्षेत आलेला प्रश्न आहे, 2 मार्काचा. त्रिकोण पीएसआर मध्ये दिलेल्या माहितीवरून आर एस आणि पीएस काढा. बघा, पीएसआर मध्ये आरपी 12 सेमी आहे, हा काटकोन आणि हा 30 अंशाचा कोन. आपल्याला बघायचंय त्रिकोण पीएसआर मध्ये कोन पीएसआर 90 अंश दिसतोय आपल्याला, कोन पी 30 अंश हा, आणि म्हणून उरलेला तिसरा कोन जो आहे कोन आर हा होतो आपला 60 अंश. कारण जर एक काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन 30 चा असेल, दुसरा 60 चा असतो. आणि म्हणून आपण प्रमेय वापरणार आहोत 30 अंश, 60 अंश, 90 अंश कोनांच्या प्रमेयानुसार. आता 30, 60, 90 च्या कोनाचं प्रमेय काय सांगतं की 30 समोरची बाजू जी असते ती कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे 30 अंश कोना समोरील बाजू ही जी असते ही 1/2 गुणिले कर्ण असते. म्हणजे कर्णाच्या निम्मी असते. आपल्या आकृतीमध्ये आपण बघूया, 30 इथे लिहिले म्हणजे ही त्या समोरची बाजू आहे आर एस. मग आर एस बरोबर 1/2 गुणिले कर्ण, काटकोनासमोरची बाजू कर्ण असते म्हणजे आरपी. म्हणजेच 1/2 गुणिले आरपी होतं 12, 12चा अर्ध करा 6, म्हणजे आर एस किती येणार आहे 6 सेमी. आर एस मिळाला. दुसरं आपल्याला पीएस काढायचंय. तर दुसरं लक्षात ठेवायचं की 30 कोनासमोरील बाजू कर्णाची अर्धी असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. ठीक आहे. आकृतीमध्ये बघा, हा 30 आहे म्हणजे हा 60 आपण तो काढलाय. मग 60 समोरची बाजू कुठली आहे पीएस. मग पीएस जी असते ही वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण म्हणजे आरपी. आणि आरपी आपला किती आहे
12, बे एके बे, बेसक 12, म्हणजे आपलं पीएस किती आलं 6 वर्गमुळात 3 सेमी. अशा प्रकारे बघा आपल्याला दोन्ही किमती मिळाल्या 30-60-90च्या प्रमेयानुसार. तिसऱ्या गणिताकडे वळूया. बघा तिसरा प्रश्न म्हटलाय एका चौरसाचा कर्ण 13 वर्गमुळात 2 सेमी आहे, तर त्या चौरसाची बाजू आणि परिमिती काढा. बघा सोपे जे दिले ते आपण लिहून घेऊया की चौरसाचा कर्ण दिला आपल्याला 13 वर्गमुळात 2 सेमी. आता कर्ण 13 वर्गमुळात 2 सेमी, तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचंय की चौरसाचा कर्ण किंवा चौरसाच्या कर्णाची लांबी, आपण चौरसाचा कर्ण लिहूया, बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू. आता हे गणित अशा प्रकारेच करा. दुसरी पद्धत आहे चौकोन काढून चौरस काढून पायथागोरसच्या प्रमेयाने, पण ते जरा अवघड होऊन जातं. त्यामुळे अशा प्रकारेच करा. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू. आता कर्ण किती दिले आपल्याला 13 वर्गमुळात 2 बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू. आता हा वर्गमुळात 2 इकडे आला तर भागिले होतो की आपण डायरेक्ट बघा इथेच कॅन्सल करू शकतो वर्गमुळात 2 आणि म्हणून चौरसाची बाजू आपल्याला किती मिळणार आहे 13 सेमी. लक्षात ठेवायचं की कर्णाच्या मागे वर्गमुळात 2 असेल तर वर्गमुळात 2 काढलं की तुम्हाला बाजू मिळते. 13 वर्गमुळात 2 कर्ण बाजू 13, 15 वर्गमुळात 2 कर्ण बाजू 15, असं लक्षात ठेवायचं. आता ही बाजू मिळाली आणि आता पुढे आपल्याला काढायचंय आणि चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती सूत्र आपल्याला माहिती आहे की चौरसाची चारही बाजू समान असतात आणि परिमिती म्हणजे त्या सगळ्यांची बेरीज, म्हणून 4 गुणिले बाजू. मग आपण काय करू शकतो 4 गुणिले 13, 13 एके 13, 13 दोन्ही 26, 13 एके 39 आणि 13 चौक 52 सेमी ही काय असेल चौरसाची परिमिती. बघा अशा प्रकारे आपण चौरसाची बाजू आणि परिमिती काढू शकतो. आता यात वेगळं गणित काय होऊ शकतं की चौरसाची बाजू दिलेली आहे आणि कर्ण काढा. सूत्र तुम्हाला हेच वापरायचंय, बाजू दिलेली आहे कर्ण काढायचंय, सूत्रात किंमत टाकली बरोबर तुम्हाला कर्णाची किंमत मिळते. पुढचं गणित बघूया. चौथा प्रश्न बघा एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी करा. आता हे गणित तुम्ही त्रिकोण आकृती काढून पण करू शकता किंवा विदाऊट आकृती करू शकता. आपण विदाऊट आकृती करूया. तर काटकोन करणाऱ्या बाजूमध्ये आपण काय करूया, पहिली बाजू दुसरी बाजू किंवा पाया उंची तुमच्याप्रमाणे तुम्ही काही घेऊ शकता. आपण घेऊया की पाया बरोबर 9 सेमी आणि उंची बरोबर 12 सेमी. ह्या झाल्या काटकोन करणाऱ्या बाजू. आता लक्षात ठेवायचं की काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्ही इथे पाया उंची न घेता पहिली बाजू दुसरी बाजू पण घेऊ शकता. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग किंवा पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. कारण प्रमेय काय सांगतं की काटकोन त्रिकोणात कर्णांचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाचे बेरजे इतका असतो. आता आपला पाया होता 9 सेमी, 9चा वर्ग, उंची 12 सेमी, 12चा वर्ग, 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 144. आपण बेरीज करूया 4 आणि 1 8, 4 आणि 8 12 म्हणजे 225. आपला कर्ण किती आला, कर्ण वर्ग 225, वर्गमूळ घेऊया. आपला कर्ण येणार आहे 15 सेमी. इतक्या इझिली बघा 2 मार्क आपल्याला इथे मिळू शकतात. पुढचं गणित घेऊया. पाचवा प्रश्न आपला आहे आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी च्या बाजू BC चा मध्यबिंदू M हा आहे,
आणि जर AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 290 दिलंय, AB 8 दिलंय तर BC काढा. 2 सेकंड ना, AB नाही AM 8 दिलेला आहे. AM जर 8 दिले तर आपल्याला BC काढायचं आहे. बघा सोपं आहे. आकृतीतून तुम्हाला कळलं असेल की हे अपोलिनियसचं प्रमेय आहे. तर आपण लिहूया की त्रिकोण ABC मध्ये व्यवस्थित बघा, हे लिहिलंय की M हा मध्यबिंदू आहे. आपण लिहू शकतो की रेख AM ही मध्यगा आहे. आणि जिथे मध्यगा तुम्हाला दिसेल तिथे लगेच आपण वापरायचंय अपोलो नियसच्या प्रमेयानुसार. अपोलिनियसचा प्रमेय मध्यगेनुसार, मध्यगेवर आपण ते ऍप्लिकेबल करतो. बघा मग अपोलिनियसचे प्रमेय कसं वापरायचं? या त्रिकोणाच्या ह्या दोन पूर्ण बाजू आहेत, मग त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2 वेळा मध्यगेचा वर्ग म्हणजे 2 AM चा वर्ग अधिक 2 वेळा या दोघांपैकी एकाचा वर्ग म्हणजे 2 BM चा वर्ग. पुन्हा एकदा सांगतो, अपोलिनियसच्या प्रमेयानुसार जर हा त्रिकोण ही मध्यगा आहे, या पूर्ण बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2 वेळा मध्यगेचा वर्ग अधिक 2 वेळा BM चा वर्ग घ्या किंवा MC चा वर्ग घ्या, दोन्ही सेमच आहेत. किंमत टाकूया. ही बघा ही एकत्रित किंमत आपल्याला दिलेली आहे 290. मग 290 बरोबर 2 गुणिले AM दिलाय आपल्याला 8, 8 चा वर्ग अधिक 2 BM चा वर्ग. सॉल्व्ह करूया याला. 290 ऍज इट इज 2 गुणिले 8 चा वर्ग 64 अधिक 2 BM चा वर्ग. 290 बरोबर 2 ने गुणा 2 8 आणि 2 12 म्हणजे 128 अधिक 2 BM चा वर्ग. तिकडे आले की मायनस होतात. मग 290 वजा 128 बरोबर 2 BM चा वर्ग. आता 290 मधून 128 मायनस करा. 10 तून 8 गेले 2 राहिले, 8तून 2 गेले 6 राहिले आणि 1तून 1 गेला, सॉरी 2तून 1 गेला 1 राहिला म्हणजे 162 बरोबर 2 BM चा वर्ग. नेक्स्ट स्टेपला 2 भागिले येतील म्हणजे 162 भागिले 2 बरोबर BM चा वर्ग आणि म्हणून BM चा वर्ग आपला येतोय 81. जर मी 2 ने वरती भाग लावला तर 81 आपल्याला मिळणार आहे. तर BM वर्ग 81 असेल तर इथे घेतो मी साईडला जागा आहे आपल्याकडे. BM वर्ग 81 असेल तर BM किती येईल? 81 कोणाचा वर्ग आहे? 9चा म्हणजे BM आलं 9. आपल्याला BC विचारलंय. जर BM 9 असेल तर दोन्ही सेम आहेत बघा, BM आणि MC सेम आहेत, त्यामुळे BM जर 9 असेल तर MC पण 9 आणि BC आपल्याला दिसतोय की BM अधिक MC बरोबर BC दोन्ही पण 9 अधिक 9 आहेत म्हणजे BC आपला आलेला आहे 18. सोपं गणित एकदम. तुम्हाला प्रमेय ओळखता आलं पाहिजे आणि प्रमेय मांडता आलं पाहिजे. पुढच्या ग्रंथावर जाऊया. 6वा प्रश्न बघा. आकृतीवरून किंवा आकृती दिलेल्या माहितीवरून AB आणि BC आपल्याला काढायची. तर व्यवस्थित आकृती बघा. ABC मध्ये इथे 90 चा कोण आहे, ह्या दोन बाजू समान आहेत आणि एक बाजू आपल्याला दिलेली. तर त्रिकोण ABC मध्ये कोण ABC बरोबर 90 अंश आणि बघा AB बरोबर BC. याचा अर्थ काय होतो की हा जो त्रिकोण आहे हा बनतोय समद्विभुज काटकोन त्रिकोण आणि म्हणून त्रिकोण ABC हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. जर हा समद्विभुज काटकोन त्रिकोण असेल याचा अर्थ काटकोना व्यतिरिक्त दोन्ही पण जे कोन आहेत म्हणजे कोन A आणि कोन C हे दोन्ही पण 45 अंशाचे असणार. ठीक आहे. हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे त्यामुळे याच्या व्यतिरिक्त दोन कोन 45 चे असतील आणि म्हणून आपल्याला वापरायचं आहे 45 अंश 45 अंश 90 अंश कोनांच्या प्रमेयानुसार. प्रमेय काय सांगतं की 45 अंश कोनासमोरील बाजू जी असते ती आपल्या कर्णाच्या
1/वर्गमुळात 2 पट असते. आता 45 समोर कुठली बाजू आहे? ते दोन्ही पण कोण 45 आहेत, म्हणजे AB पण 45 समोर आहे आणि BC पण 45 समोर आहे. म्हणून B बरोबर BC बरोबर 1/वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 8. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला जागा इकडे आपण इथेच करणार नंतर आपण. मग AB बरोबर BC बरोबर त्यांना आपण एकत्र घेऊया. वर्गमुळात 8 एके वर्गमुळात 8, मग वर्गमुळात 8/वर्गमुळात 2. नेक्स्ट स्टेपला आपण त्यांना एकत्र घेऊ शकतो. एकाच वर्गमुळात 8/2. बेनेवरती भाग लावा. 2 म्हणजे वर्गमुळात 4 आणि 4 कोणाचा वर्ग आहे? तर 4 2चा वर्ग आहे. बाहेर निघलं तर काय होणार आहे? 2. म्हणजेच AB बरोबर BC बरोबर 2 येणार आहे. इतकं सोपं हे गणित आहे. मला प्रमेय फक्त ओळखता आलं पाहिजे. पुढचं गणित बघूया आपण. शेवटचा प्रश्न बघा. 12 सेमी बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची उंची काढा. बघा आता हा समभुज त्रिकोण आहे, त्याच्या बाजू 12, 12 आणि 12 सेमी असतील आणि हा समभुज त्रिकोण आहे, त्यामुळे याचे कोन 60, 60 आणि 60 मापाचे असतील. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की समभुज त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार तिन्ही पण कोण आहेत, म्हणजे कोन Q बरोबर कोन R बरोबर कोन P बरोबर 60 अंश. आता फक्त या त्रिकोणावरती टार्गेट करूया आणि म्हणून त्रिकोण PSR मध्ये उंची आपण काढले, म्हणून कोन S बरोबर 90 अंश, कोन R बरोबर 60 अंश कारण गुणधर्मच आहे, आणि म्हणून तिसरा कोन SPR. मी अर्ध नाव घेतलंय त्यामुळे पूर्ण नाव टाकलंय SPR. हा किती होणार आहे? 30 अंशाचा, आणि म्हणून 30 अंश, 60 अंश, 90 अंशच्या कोणांच्या प्रमेयानुसार. आपल्याला विचारलंय उंची काढा. उंची आहे आपल्याला माहिती आहे. उंची बघा 60 समोरची बाजू आहे आणि 60 अंश समोरील बाजू ही काय असते? ही वर्गमुळात 3/2 पट असते कर्णाच्या. 60 अंश समोर कुठली बाजू आहे? PS. मग PS बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले PR. इथे आपला PS काढायचा आहे. वर्गमुळात 3/2 गुणिले PR आपलं 12 आहे. 2 एके 2, बेसक 12 आणि आपला PS किती येणार आहे? 6/3 सेमी. आणि PS काय आहे? समभुज त्रिकोणाची उंची. म्हणून समभुज त्रिकोणाची उंची आपली काय येणार आहे? 6/3 सेमी. तर हे आजचे 7 गणित मी घेतले आणि हे 7 गणित खूप महत्वाचे आहेत. या प्रकरणानुसार जर तुम्ही यांचा अभ्यास केला तर तुम्हाला पायथागोरसच्या प्रमेय या प्रकरणातील 2 गुणांचे प्रश्न झाले असे तुम्ही समजू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकरण 3 साठी.